नमस्कार विद्यार्थी मित्र हो. तर आज आपण BA प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी जे आपलं सेकंड सेमिस्टर सुरू आहे, या सेकंड सेमिस्टरच्या पेपरच्या अभ्यासक्रमानुसार आपण अभ्यासाला सुरुवात केलेली आहे. आधीच्या लेक्चरमध्ये आपण जो पेपर शिकत आहोत, चौथा पेपर इंडियन सोशल कंपोजिशन, भारतीय समाज रचना असं त्याला आपण म्हणतो. या इंडियन सोशल कंपोजिशन या पेपरच्या अभ्यासक्रमाच्या संदर्भामध्ये आपण सविस्तर चर्चा केलेली आहे. परीक्षेच्या दृष्टीनं आपल्याला कोणकोणत्या संकल्पना अभ्यासणं गरजेचे आहेत, परीक्षेमध्ये आपल्याला कोणकोणत्या संकल्पनांवर आपल्याला अभ्यास असणं गरजेचं आहे, आणि एकंदरीतच आपल्याला या अभ्यासक्रमामध्ये, चौथ्या पेपरच्या अभ्यासक्रमामध्ये भारतीय समाजाची ओळख या ठिकाणी करून घ्यायची आहे. भारतीय समाजाची रचना कशा पद्धतीची आहे ती आपल्याला समजून घ्यायची आहे. इंडियन सोशल कंपोजिशन यालाच आपण एक संमिश्र समाज व्यवस्थेच्या अनुषंगाने समजून घेणार आहोत. म्हणून आपण या ठिकाणी असलेली जी काही प्रकरणं आहेत त्या प्रकरणाच्या अनुषंगाने आपण पहिल्या प्रकरणामध्ये अभ्यास करणार आहोत, ज्याच्यामध्ये पहिलं प्रकरण असं आहे की फीचर्स ऑफ इंडियन सोसायटी, की भारतीय समाजाची नेमकं वैशिष्ट्ये काय आहे. मित्र हो, आपल्याला माहीत आहे की भारत हा एक सर्व मानव जमातीचा, मानव जातींचा मिळून बनलेला असतो, आणि या समाजाअंतर्गत वेगवेगळे समाजही असतात, आणि समाजाला कुठलंही स्थळ काळ याची मर्यादा नसते. विशिष्ट समाजाला मात्र भौगोलिक स्वरूपाची मर्यादा असते. त्याच्यामध्ये अनेक विविध समाज असतात, त्याची वेगवेगळी वैशिष्ट्ये आपण बघू शकतो, आणि या समाजामध्ये व्यक्तीमधील असणाऱ्या ज्या काही परस्पर संबंधही त्या ठिकाणी आपण बघतो. समाजाअंतर्गत असणारे परस्पर संबंध आपण बघतो. गटागटामध्ये, समूहामध्ये एकमेकाशी जे काही इंटरडिपेंडन्सी आहे किंवा जे समाजाअंतर्गत परस्पर संबंध असतात, मग ते त्या समाजाच्या आवश्यकतेनुसार, त्याच्या वेगळ्या किंवा त्याच्या भौगोलिक स्थितीनुसार त्याचे वेगवेगळे रीतिरिवाज, तिथलं कल्चर, तिथलं हवामान, तिथलं असणारी व्यवस्था, तिथं असणारी एक समाज व्यवस्था, एक समाज चौकट ही त्या ठिकाणी आपल्याला दिसून येते. आणि एकंदरीतच आपण बघतो की सर्वसामान्य समाज आणि विशिष्ट समाज यामध्ये फरक आहे. जसं की आपण बघतो की जागतिक स्वरूपाचा समाज जर बघितलं तर जगाच्या समाजाची वैशिष्ट्ये आपल्याला वेगळी दिसायला लागतील, आणि भारतीय समाज म्हटलं की भारतीय समाज हा संस्कृतीनं नटलेला आहे. म्हणून भारतीय समाजाची वैशिष्ट्ये ही वेगळी, जगाच्या समाजाची वैशिष्ट्ये वेगळी. भारतीय समाजाच्या संदर्भात आपण जर विचार केला की भारतीय समाज आणि परत त्यामध्ये असणारे विविध समाज, मग आदिवासी समाज असू द्या, त्याची वैशिष्ट्ये वेगळी असतील, त्याची जीवन जगण्याची पद्धती वेगळी आहे, त्याच्या भौगोलिकदृष्ट्या त्याची त्या ठिकाणी असणारी शारीरिक ठेवण असेल, त्याची वेशभूषा असेल, त्याची भाषा असेल, त्याच्या देवाणघेवाणाच्या पद्धती असतील, ह्या वेगवेगळ्या आपल्याला याच्यामध्ये फरक दिसून येत असतो. म्हणून एखादा गट असेल, समूह असेल, त्याची वैशिष्ट्ये ही वेगवेगळी असतात, ही आपल्याला या समाज व्यवस्थेच्या संदर्भामध्ये लक्षात येते. आता या समाजाच्या संदर्भामध्ये गिन्सबर्गने यांनी एक अशी व्याख्या केलेली आहे की विशिष्ट समूह व वर्तनाचे प्रकार याची एकत्रित बांधल्या गेलेली जी व्यक्तीचा समूह आहे, त्या एकत्रित बांधल्या गेलेल्या वर्तन प्रकाराला किंवा त्याच्या समूहाला आपण समाज असं म्हणतो. आता मॅकॅव्हर पेज सुद्धा समाजाच्या बाबतीत असं म्हणतात की बघ, समाजाच्या किंवा त्या समुदायाच्या चालीरीती, त्याच्या कार्य करण्याच्या कार्यपद्धती आणि परस्पर सहकार्य, अधिकार, नियम आणि त्यामध्ये असणारे किंवा वर्तनाचे प्रकार याच्या एकत्रित नियंत्रण पद्धतीलाच त्यांनी समाज असं म्हटलेलं आहे. म्हणून एकंदरीत आपण बघतो की समाज हा विविधतेनं नटलेला आहे. समाजाच्या संदर्भामध्ये एक
त्या समाजानुसार त्याची संस्कृती आहे, त्याची जीवन जगण्याची पद्धती आहे, हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून भारताची संस्कृती ही जागतिकदृष्ट्या अतिशय उत्कृष्ट स्वरूपाची संस्कृती समजल्या जाते. आणि म्हणूनच एक मानव जाती हा एकमेकाशी निगडीत भावनिकदृष्ट्या एकमेकाशी जोडल्या गेलेल्या आहेत. म्हणून भारतामध्ये एवढी विविधता असून सुद्धा भारत हा एक संघ आहे, हे त्याचं खास वैशिष्ट्य आहे. म्हणून आपल्याला या ठिकाणी अभ्यासक्रमामध्ये काही ज्याची भारतीय समाजाची वैशिष्ट्ये जी आपल्याला अभ्यासायची, ज्याच्यामध्ये की एक बाउंड्स ऑफ युनिटी जी आहे, याच्यामध्ये भौगोलिक स्वरूपाची जॉग्राफिकल युनिटी काय आहे, भौगोलिक एकता कशी आहे, हेही आपल्याला त्या ठिकाणी अभ्यासता येईल. की आपल्याला माहीत आहे की प्राचीन काळापासूनच भारत या नावाने ओळखला जाणारा हा जर आजचा जो भारत आहे तो एक विविधतेनं नटलेला आहे. एक खंडप्राय देश आहे. वेगवेगळ्या खंडामध्ये त्याची, वेगवेगळ्या राज्यांमध्ये त्याची विभागणी झालेली आहे. त्या राज्यानुसार त्या ठिकाणची भौगोलिक परिस्थिती असेल किंवा त्या ठिकाणचं असणारी जीवन पद्धती असेल, त्या ठिकाणी असणारे हवामान असेल, पर्जन्यमान असेल, पीक पाणी असेल, या सगळ्यामध्ये आपण बघतो की एक विविधता आपल्याला दिसून येते. आणि एकंदरीतच या विविधतेच्या संदर्भामध्ये जेव्हा आपण बघतो की भौगोलिकदृष्ट्या जर आपण विचार की भारत, आपण बघतो की भारतामध्ये उत्तरेपासून ते दक्षिणेपर्यंत आणि पूर्वपासून ते पश्चिमेपर्यंत ही भौगोलिक त्याच्या एकंदरीतच हवामानामध्ये आपल्याला जमिनीच्या प्रकारामध्ये वेगळेपण दिसायला लागते. जसं की काश्मीरपासून ते आपण बघतो कन्याकुमारीपर्यंत आणि एकंदरीत नागालँडपासून ते कच्छपर्यंत या संदर्भामध्ये जर आपण विचार केला तर एक वेगळेपण हे आपल्याला तिथे दिसून येते. आजही भारतामध्ये जवळपास आपण बघितलं तर 2000 किलोमीटरचा हा प्रदेश, यामध्ये हवामान, पर्जन्यमान, पिकं, खनिजं, संस्कृती याची वेगवेगळे नमुने आपल्याला पाहायला मिळतात. आणि आपण देखील बघतो की जसं उत्तरेला हिमालय आहे आणि त्यामधून येणाऱ्या ज्या काही नद्यांचा प्रवाह आहे, गंगा आहे, यमुना आहे, ब्रह्मपुत्रा यासारख्या नद्यांनी हा प्रदेश नटलेला आहे, बहरलेला आहे. आणि मध्येच आपण जर बघितलं तर पठाराचा प्रदेश आहे. पूर्व पश्चिम अशा दोन्ही बाजूंनी असलेला जो काही समुद्राचा भाग आहे, समुद्र किनारा आहे, या सर्व बाजूंनी प्राकृतिक जीवन हे त्या ठिकाणी असलेलं आपल्याला दिसून येते. आणि भौगोलिकदृष्ट्या विविधतेचा प्रभाव हा सुद्धा लोकांच्या जीवनावर आहे. त्या ठिकाणची भौगोलिक दृष्टिकोनातून लोकांच्या शारीरिक ठेवणीमध्ये वांशिक गुणतत्व सुद्धा आपल्याला वेगवेगळी पाहायला दिसतात. आणि त्यानुसार मग आपण बघतो की भौगोलिकदृष्ट्या वंशिक पद्धतीमध्ये जसं वेगवेगळ्या वंशाची लोक, म्हणजे त्याची राहणीमान, त्यांचं ठेवण, त्याची शारीरिक ठेवण ही आपल्याला वेगवेगळी दिसायला लागतात. आपण म्हणतो की माणसं ही वेगवेगळी दिसतात. त्याचं कारण आहे की वेगवेगळ्या वंशाचं त्या ठिकाणी मिश्रण झालेलं आहे. मग ती काकेसाईड असेल, निग्रोइड असेल, मँगोलाईड असेल, या 3 प्रमुख वंशाची लोक आपल्याला भारतामध्ये दिसतात. त्यामध्ये आणखी परत उपवंश त्याच्यामध्ये आहेत, सब इथिक आहेत. आणि म्हणूनच भारत हा भाषेच्या बाबतीतही सुद्धा बहुभाषिक आहे. अनेक भाषा बोलणारे लोक भारतामध्ये आपल्याला दिसून येतात. जवळपास 179 भाषा ह्या लिखित स्वरूपाच्या आहेत आणि जवळपास 544 भाषा ह्या मौखिक स्वरूपाच्या बोलल्या जाणाऱ्या आहेत. या काही भाषांची तर नोंदच नाही आहे, ती आणखी वेगळ्या आहेत. ज्या भाषा लक्षात आल्या त्या ठिकाणी इथं नोंदी दिसतात आपल्याला. आणि एकंदरीतच आपण बघतो की भाषाबरोबरच भारत हा एक बहुधर्मीय देश आहे. अनेक धर्माची, अनेक पंथाची, अनेक यामध्ये या ठिकाणी धर्मीय लोक आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. मग हिंदू धर्म असेल, मुस्लिम धर्म असेल, शीख धर्म असेल, ख्रिश्चन धर्म असेल, ईसाई धर्म असेल, या वेगवेगळ्या धर्माची लोक ही इथं एकत्र नांदताना आपल्याला दिसतात. हे एक भारतीय समाजाच्या संस्कृतीचं एक खूप मोठं लक्षण आहे, खूप मोठं वैशिष्ट्य आहे, हे आपल्याला लक्षात येते. आणि एकंदरीतच आपण बघतो की हजारो वर्षाची देणगीच या देशाला लाभलेली आहे की भावनिकता ही लोकांमध्ये आहे. कुठेही लोकांमध्ये एकमेकाविषयी सहकार्याची भावना, एकमेकाविषयी आपुलकी, एकमेकाविषयी आदर, एकमेकाविषयीचा एक अतूट विश्वास हा या देशातील लोकांविषयी असल्यामुळेच भारत हा एक संघ असल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसून येते. आणि हे आपण वेगवेगळ्या भारतीय राज्यघटनेमध्ये असणाऱ्या सरनाम्यामधून सुद्धा आपण त्याची प्रचिती घेऊ शकतो. म्हणून एकंदरीतच भौगोलिक विविधता आणि भौगोलिक त्याच्यामध्ये असणारी ही जी युनिटी ही आपल्याला दिसून येते. तर हा आपला एक याच्यामधला भाग आपण आज चर्चा केली. भौगोलिक युनिटी जी आहे, जी जॉग्राफिकल युनिटी, हा एक आपल्या अभ्यासक्रमातला मुद्दा आहे. उद्याच्या लेक्चरमध्ये आपण
ज्या इतर काही ट्रॅडिशनल किंवा जे परंपरागत स्वरूपाच्या युनिटी असतील किंवा इथेनिक युनिटी असेल किंवा रिलिजियस युनिटी असेल, या अनुषंगानं सुद्धा आपण चर्चा करूयात. तोपर्यंत आपण या ठिकाणी थांबूयात. धन्यवाद.